नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. आता पक्याला पोलीस घेऊन गेलेले असतात तेव्हा नीलू आतमध्ये जाऊन रडू लागते. आता अशोक मामा नीलूला बघण्यासाठी जेव्हा आत येतात तेव्हा नीलू रडत असते. तेव्हा अशोक मामा तिला नीलू असा आवाज देतात. तेव्हा नीलू दचकते. तेव्हा अशोक मामा म्हणतात, काय करून घेतलंयस तू तुझं? पुढे ते म्हणू लागतात, कुठे हरवली माझी नीलू? लहानपणी अगदी सावलीसारखी माझ्या मागे असायचीस. लहानपणी किती हट्टी होतीस ग. कधी काही झालं तर भोकाडा पसरायची. तेव्हा चाळीतली सगळी माणसं तुला समजावण्यासाठी यायचे, तरीही तू कुणाचंच ऐकत नसायची. पुढे ते म्हणतात, मी थोपटल्याशिवाय झोप येत नव्हती तुला. आणि अचानक अशोक मामा इमोशनल होतात आणि म्हणतात, आता फक्त जखमा उरल्यात. हे ऐकल्यानंतर आता नीलू रडू लागते. तिने केलेल्या गोष्टीचा तिला पस्तावा येत असतो. तेव्हा ती म्हणते की खरंच मी चुकले. मी माझ्या आयुष्याचं मातेरं करून घेतलं. मी कुणाचंही ऐकलं नाही. तुझं ऐकलं नाही ना आईबाबांचं ऐकलं. आता तिच्या आत दडलेल्या गोष्टी ती बाहेर काढू लागते आणि अशोक मामांना म्हणते की मी कधीही स्वतःला आरशात सुद्धा बघितलं नाही, कारण स्वतःला आरशात बघायची लाज वाटत होती मला. पुढे ती म्हणते की त्या घाणेरड्या माणसासोबत आणि त्याचा अंगाचा येणारा वास यासोबत मला आयुष्य काढावं लागलं. आता अशोक मामा नीलूला म्हणू लागतात, हे बघ नीलू, जे झालं ते झालं, विसरून जा सगळं. आता देवी आलीये, त्यामुळे तू देवीजवळ हीच प्रार्थना कर की त्या राक्षसापासून तुझी लवकरात लवकर सुटका होऊ दे. पुढे ती म्हणू लागते की मी माझ्या सगळ्या आयुष्याची वाट लावून घेतली. त्यावर अशोक मामा म्हणतात, अजून आयुष्य बाकी आहे आणि मी तुझ्या सोबत आहे. तेव्हा नीलू म्हणू लागते, पण माझं ओझं तुझ्यावर मी कसं टाकू? तेव्हा अशोक मामा तिला म्हणतात, तुला माहितीये का आपली आई काय म्हणायची? एक तीळ 7 जणांनी वाटून खाल्ली पाहिजे. पुढे अशोक मामा नीलूचे डोळे पुसत म्हणतात, तू अजिबात काळजी करू नकोस, मी आहे तुझ्या बरोबर. आता इकडे रेयांश परत आलेला असतो. तेव्हा संयमी त्याच्याजवळ जाऊन त्याला ती पेपरमध्ये आलेली ऍड दाखवत म्हणते, हे बघितलंस का? या स्पर्धेमध्ये माऊने भाग घेतलाय आणि विशेष म्हणजे ही कुकिंगची स्पर्धा आहे आणि माऊला अजिबातच कुकिंग जमत नाही. तेव्हा रेयांश तिला विचारू लागतो, एक मिनिट, तुला नेमकं म्हणायचं काय? तेव्हा संयमी म्हणते, माऊ बिझनेस करणारे आणि त्या बिझनेसचं नाव काय? तर पंगत. पंगत म्हणजे फ्रेंडशिप परंपरेशी. याला काही अर्थ आहे का? तेव्हा रेयांश म्हणतो, हे बघ, तुला तर माहितीये आपली माऊ हुशार आहे, त्यामुळे तिने काहीतरी विचार केलाच असेल. तेव्हा संयमी त्याला म्हणते, एक मिनिट रेयांश, अजूनही तू माऊचीच बाजू घेतोयस का? ठीक आहे, मलाही याबद्दल बोलण्यात इंटरेस्ट नाहीये. असं म्हणून आता संयमी तिथून जाऊ लागते. तेव्हा रेयांश स्पर्धेची जाहिरात वाचून संयमीला म्हणू लागतो, सॅम, तुला माहितीये का, ही स्पर्धा फक्त कुकिंग स्पर्धा नाहीये, तर यात बिझनेस आयडिया पण मिळणार आहेत. तेव्हा संयमी म्हणते, पण त्या आयडियाज प्रो लोकांसाठी आहे, भैरवी माऊ सारख्या बिगिनर्स साठी नाही. तेव्हाच रेयांश तिला म्हणू लागतो, संयमी, तुझा नेमका प्रॉब्लेम काय? तुला बिझनेस करायचा आहे ना, तो तर तू कॉलेज कंप्लीट केल्यानंतरही करू शकतेस. आणि राहिली गोष्ट माऊची, तर या गोष्टीचा तुलाच पुढे फायदा होईल. तेव्हा संयमी त्याला म्हणू लागते की रेयांश, तुला समजत कसं नाहीये? माझं ड्रीम खूप मोठं आहे. मला न्यूयॉर्कला जाऊन डॉलर्समध्ये पैसे कमवायचेत आणि माझं हे स्वप्न त्या 1 BHK मध्ये आजोबा आणि माऊ सोबत राहून पूर्ण होणार नाहीये. आता संयमीचं बोलणं ऐकून रेयांशला जरा आश्चर्य वाटू लागतं. आता इकडे भैरवीला कॉल केलेला असतो. तेव्हा ती येऊन विचारते की मला बोलावलं होतं. तेव्हा तो माणूस सांगू लागतो की मॅडम, काही ठिकाणी तुमच्या सह्या बाकी आहेत. आता तो तिला पेन देतो. तेव्हा भैरवी सही करते. पुढे ती त्याला विचारू लागते की या स्पर्धेच्या आधी काही मीटिंग्स होणार आहेत का? त्यावर तो म्हणतो की आम्ही तुम्हाला ते व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करू. इतक्यात तिथे शिखर राजदा येतो आणि भैरवीला बघून म्हणतो, ओ व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. त्यावर भैरवी म्हणते की माझ्यासाठी प्लेझंट अजिबात नाहीये. तेव्हा तो विचारतो, असं का? तेव्हा भैरवी म्हणते, कारण तुम्ही इथून मागे फक्त मला डिस्करेज करायचं किंवा सल्ला देण्याचं काम केलंय, त्यामुळे मला सल्ला देणारी माणसं आवडत नाही. असं म्हणून आता भैरवी तिथून जाऊ लागते. तेव्हा शिखर राजदा तिला आवाज देत म्हणतो, तुला असं वाटत नाही का, तू नॉर्मलपेक्षा जरा जास्तच आगाऊ आहेस? त्यावर भैरवीही त्याला म्हणू लागते, तुम्हाला असं वाटत नाही का, तुम्ही जास्तच लिमिट क्रॉस करत आहात? त्यावर तो म्हणतो, ओ, तुम्हाला मी तू म्हटलं म्हणून, पण मिस माझगावकर, तुम्हाला हे माहितीये का, कॉर्पोरेटमध्ये एकमेकांना अरेकारेच केलं जातं. त्यावर भैरवी म्हणते, मिसेस माझगावकर, आणि राहिली गोष्ट कॉर्पोरेटची, तिथे एकमेकांचे कलिग असतात, आपण एकमेकांचे कलिग नाही आहोत.
समजलं मिस्टर व्हॉटेवर असं म्हणून आता भैरवी पुन्हा जाऊ लागते. तेव्हा शिखर राजदा तिला म्हणतो, बाय द वे तुम्हाला मागच्या कंपनीतून काढून टाकलं होतं असं ऐकण्यात आलं. तेव्हा भैरवी त्याला विचारते, तुम्ही मला स्टॉक करताय का? तेव्हा तो म्हणू लागतो की आपल्या कॉम्पिटिटरची माहिती ठेवावी लागते आणि मी स्ट्रॉंगेस्ट कॉम्पिटिटर आहे. त्यावर भैरवी म्हणते, पण मी असं अजिबात मानत नाही. आता शिखर राजदाचा थोडा इगो हर्ट झालेला असतो, तरीही तो भैरवीला म्हणतो की माझ्याकडे तुमच्यासाठी एक ऑफर आहे. तेव्हा तो तिला म्हणतो की माझी बिझनेस पार्टनर होणार का? हे ऐकल्यावर भैरवीला आता जरा आश्चर्य वाटतं, पण ती लगेचच त्याला उत्तर देत म्हणते, पण मी तुमची ही ऑफर नकारते मिस्टर व्हॉटेवर. आता इकडे संयमी जेव्हा घरी येते तेव्हा राधाबाईंनी तिला सांगू लागते की तू गेल्यानंतर घरी पोलीस आले होते आणि त्यांच्यासोबत तो पक्या सुद्धा. पुढे ती म्हणू लागते, त्या पक्याने आपल्या घरी येऊन काय काय तमाशा केला विचारूच नको. हे ऐकल्यानंतर आता संयमीला धक्काच बसतो. तेव्हा ती म्हणते, व्हॉट? आणि तेव्हा माऊ आणि आजोबा काय करत होते? आणि एवढं झाल्यानंतरही त्यांनी त्या निलिमा आजीला पोलिसांच्या ताब्यात का नाही दिलं? तेव्हा राधाबाईंनी तिला सांगते की त्या तुझ्या भैरवी माऊने तिची बाजू घेतली ना म्हणून. तेव्हा राधाबाईंनी मुद्दामच वेणूच्या फोटोकडे पाहून रडू लागते आणि म्हणते, ती माय माऊली जर बघत असेल आपल्या घराची दशा काय झालीये, तिला किती दुःख होत असेल. तेव्हा संयमी म्हणू लागते की असा बिझनेस करणारे का माऊ? तेव्हा राधाबाईंनी तिला म्हणते की तू या स्पर्धेमध्ये भैरवीसोबत भाग का घेत नाही? तेव्हा संयमी म्हणते, हे बघा माऊचा विषय आणि माझा विषय खूप वेगळा आहे. मला बेकिंगमध्ये इंटरेस्ट आहे. तेव्हा राधाबाईंनी तिला म्हणते, मग तू तुझं बेकिंग का फेकिंग ते का करत नाही? तेव्हा संयमीला जरा आश्चर्य वाटतं आणि ती म्हणते, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की मी माऊला कॉम्पीट करू? तेव्हा राधाबाईंनी संयमीचा हात धरून तिला आतल्या खोलीत नेते आणि तिचे कान भरवू लागते आणि तिला म्हणते, हे बघ बाळा, आता मला तर मनापासूनच वाटतं की तू या स्पर्धेमध्ये भाग घ्यावं आणि मला तुझ्यावर विश्वास आहे. पण जर भैरवी ही स्पर्धा जिंकली आणि तिने जर 10 लाख रुपये आणलेत तर तुला ती खडकू सुद्धा देणार नाही. पुढे ती म्हणते, स्पर्धेमध्ये आपलं कोण आणि परकं कोण असं काही नसतं. स्पर्धा स्पर्धा असते आणि तू जर ही स्पर्धा जिंकलीस तर तुला तुझे सगळे स्वप्न पूर्ण करता येतील. आता संयमी यावर विचार करू लागते, पण तिचं मन तयार नसतं. तेव्हा ती राधाबाईंनीला म्हणू लागते, पण हे फेअर नाहीये. तेव्हा राधाबाईंनी म्हणते, फेअर अँड अनफेअर असं काही नसतं. तेव्हा ती म्हणते, पण आजोबांना जर हे कळलं तर त्यांना खूप वाईट वाटेल. आता इकडे भैरवीने मिस्टर शिखर राजदाची ऑफर नकारलेली असते, तरीही तो भैरवीला त्याच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करत असतो. पण ही गोष्ट भैरवीच्या लक्षात आलेली असते. आता मिस्टर राजदा तिला म्हणत असतो की तुम्ही पुढचा विचार करत नाही आहात. या स्पर्धेनंतर आपल्याला वर्षभर बिझनेस मिळतील, त्यातून आपण ट्रिमेंडस पैसा कमवू शकतो. माझ्या एक्सपिरियन्सचा तुम्हाला पुढे उपयोग होईल, पण तुमच्या बिझनेसचं काय? तेव्हा भैरवी म्हणते, माझ्या बिझनेसचं जे होईल ते होईल, ते मी माझं बघून घेईल. पण मला एवढं नक्की कळतं की तुमच्यासारखे लोक आमच्यासारख्या हुशार लोकांचं स्किल वापरून स्वतःचा फायदा करून घेत असतात. पुढे ती म्हणू लागते की आणखी एक गोष्ट माझ्या लक्षात आली, जेव्हापासनं मी या स्पर्धेमध्ये उतरले तेव्हापासनं तुम्ही मला घाबरलात एवढं नक्की, असं म्हणून आता भैरवी तिथून निघून जाते. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.